धारावीचा नियोजित पुनर्विकास प्रकल्प आणि अदानींवरून दोन्ही ठाकरे बंधू आमनेसामने आले. राज ठाकरेंनी अदानींवरून सरकारला सवाल केले आणि त्याचबरोबर सेटलमेंट झाली नाही का असं म्हणत उद्धव ठाकरेंवरही टीका केली. यावरून अदानींवर प्रश्न केल्यानंतर चमचे का वाजतात असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिले. पाहूया एक रिपोर्ट. आज का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून? मला आता कळायला लागलेत अदानीचे चमचे कोण कोण आहेत. अदानीचे म्हणजे मी प्रश्न आम्ही अदानीला विचारला, चमचे का वाजतायत? अदानींवरून दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेकांवर निशाणा साधलाय. धारावीचा पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला देण्यास उद्धव ठाकरेंनी विरोध केला. हा देशातला सगळ्यात मोठा घोटाळा असल्याचा आरोप करत त्यांनीही मोर्चा काढला. त्यावर राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मात्र भूमिका मांडताना त्यांनी अदानींवरून सरकारच्या भूमिकेवर देखील प्रश्न केले आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या विरोधावर सुद्धा सेटलमेंटची शंका वर्तवली. एक मोठा प्रकल्प मुंबईमध्ये येतोय, तो मुळात परस्पर अदानीला का दिला इथपासून सगळी सुरुवात होते, कळलं का? आणि अदानींकडे असं काय आहे की ज्याच्यामध्ये विमानतळ पण तेच हाताळू शकतात, कोळसा पण तेच हाताळू शकतात, बाकीच्याही गोष्टी तेच हाताळू शकतात. महाविकास आघाडी आणि आज का जागा आली? मला असं वाटतं जाहीर होऊन मला 8-10 महिने झाले असतील ना. आज का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून? मला आता कळायला लागलेत अदानीचे चमचे कोण कोण आहेत. अदानीचे म्हणजे मी प्रश्न आम्ही अदानीला विचारला, चमचे का वाजतायत? हे पहिल्यांदाच घडतंय की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेकांवर सेटलमेंटचा आरोप केलाय. 2 दिवसांपूर्वी दिशा सालियर प्रकरणात राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी आदित्य ठाकरेंची बाजू घेतली होती. त्याबद्दल उद्धव ठाकरेंनी शर्मिला ठाकरेंचे आभार मानले. मात्र अदानींना देण्यात येणाऱ्या धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पावरून दोन्ही ठाकरे बंधू आमनेसामने आले. आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये एसआयटी लावलेली आहे चौकशीची. कसं पाहता एकंदर तुमचं वर्ष पण आता आहे? मला असं वाटत नाही की आदित्य असं काय करेल. त्यामुळे चौकशा काही लावू शकतात. आम्ही पण याच्यातनं खूप गेलोय. त्यांनी पहिले एकमेकात चांगलं बोलावं आणि मला आभारी आहे मी त्यांचा. कारण मला ह्याच गोष्टीचा राग आहे की सुतराम संबंध नसताना तुम्ही एसआयटी लावताय, मग आमच्याकडे पुरावे असताना एसआयटी का लावत नाही? याआधी भाजपकडून वारंवार नातलग आणि कुटुंबियांना टार्गेट केलं जातं म्हणून उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यावेळी देखील राज ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे एकमेकांसमोर आले. मी टाचीला नाही घाबरत, पण मी तुमच्या बरोबर येतो, टाका मला तुरुंगात. माझ्यावरती जायचं नाही, या ना मग. कुटुंबाशी कशाला बदनामी करताय? आम्ही कधी तुमच्या कुटुंबियांची बदनामी केली? कधी तुमच्या कुटुंबियांच्या काही भानगडी असतील आहेत असं म्हणत नाही, तर आम्ही काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी येतो तुमच्या बरोबर, तुम्ही टाका तुरुंगात. मुख्यमंत्री ठणकावून सांगत होते विधानसभेमध्ये, जर तुम्ही माझ्या कुटुंबाला हात घालणार असाल तर पहिल्यांदा मला अटक करा, पहिल्यांदा कुटुंबाला सांग, मुंबई महानगरपालिकेत जाऊ नको म्हणून. सगळे मुंबई महानगरपालिकेचे पैशाचे व्यवहार बघायचे या लोकांनी. ईडीची नोटीस तर मला पण आली, गेलो ना. याला 4 महिन्यापूर्वी आली आहे, गेले नाहीत. आता ज्या वेळेला ह्यांची संपत्ती अटॅच करायला सुरुवात केली त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना राग आला. तेव्हा हे सांगतायत की जर कुटुंबावरती मजा येणार असेल तर त्यापेक्षा मला अटक करा. हे सगळं जे आहे ना, हे 2019 आहे. 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं ना, भोगा. आजारी असणारे उद्धव ठाकरे शिंदेच्या बंडानंतर कसे काय बाहेर पडले यावरून शिंदे गटाच्या नेत्यांनी प्रश्न केल्यानंतर तेव्हाही राज ठाकरेंनी नक्कल करत उद्धव ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेतली. मात्र नंतर आपण प्रकृतीची नव्हे तर परिस्थितीची चेष्टा केल्याचं राज ठाकरे म्हणाले. अहो आम्ही तुम्ही टीव्हीत पाहिलं असं, एक जण खुर्ची घेऊन यायचा, ती खुर्ची असा हलवायचा, ते असे कसे बसायचे, हळूच बसायचे. खुर्चीवर काहीतरी ठेवत होती, तो पट्टा लावलेला, ती खुर्ची वेगळी, मास्क. टीव्हीत सुद्धा मास्क होतं, एकटेच राहते पण टीव्हीत बी मास्क. काय आम्ही भेटायला गेलो का लांबूनच म्हणायचे मास्क. आणि मग एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा क्रांती केली, तुमचा बेल्टही गेला, तुमची खुर्ची गेली. कसा मोठा डॉक्टर भेटला यांना. आता काही म्हणते का माझं
ऑपरेशन झालं का माझं मान का दुख होतो का माझं खुर्ची कुठे गेली. अहो एकनाथ शिंदेमुळं तुमचा तेजस बाहेर आला. किती फायदा झाला तुमचा एकनाथ शिंदेमुळं. तुमच्या सगळ्या बिमाऱ्या गेल्या घरातल्या. काल परवाकडे मुख्यमंत्री पदावरती असलेले आणि आता बाहेर पडलेले. मुख्यमंत्री पदावरती असताना बघितलं तब्येतीचं कारण सांगून एकनाथ शिंदेने रात्रीच्या रात्री जी काय फिरवली कांडी, आता फिरतायत सगळीकडे. यांच्यासारखा वागणारातला मी नव्हे. तुर्तास आतापर्यंत मुंबईतल्या बऱ्याचशा मुद्द्यांवरून वेगवेगळ्या पक्षात असूनही दोन्ही ठाकरे बंधूंची भूमिका एकच असायची. आता मात्र राज ठाकरेंनी धारावी प्रकल्प अदानींना देण्यावरून सरकारला सवाल विचारला असला तरी ठाकरेंच्या भूमिकेवर देखील टीका केली आहे. आज का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून. मला आता कळायला लागलेत अदानीचे चमचे कोण कोण आहेत. अदानीचे म्हणजे मी प्रश्न आम्ही अदानीला विचारला, चमचे का वाचतायत. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.